चांगला हातपाय दाबत होता तो सासरा सासूची. काय सासूचे? अरे भाऊ माई सासू वर गेली माहित नाही का तुला? अरे माहिती मला तर किती वर्षापासून मी आता तो जोडीदार आहे हो तुमच्या बाईच्याकडे सांगतोय. त्याचं आहे ना आता आहे ना त्याची मंडळी ना गरोदरी म्हणजे त्याची सासू तुझ्या आणि एकच महिना राहिला आता. संपलंय, तूप संपलंय, डाळी संपल्या. ह्या माणसाचं घरात अजिबात लक्ष नाही. आज 4 वर्ष झालं लग्नाला, तेव्हा 2-3 महिने चांगला राहिला. आता लक्षच नाही घरात. कुठं कशात आण पाणी नाही, काहीच राहिलं नाही. नको नको झालंय, डोक्याला ताप माझ्या. अजिबात लक्ष नाही घरात. काय करावं काय नाही ते सुचत नाही. डाळी काय करते? काय करते? हे तर काय बसली का? दिसतंय का? काय काम करता हो? उठलं सुटलं गाव कोळपात हिंडत असता. अगं म्हणजे काय गाव काय करत असता तुम्ही ते सांगा मला. तुमची रोजची नाटकं बाद झाली. ह्याच्यासाठी आणलं का मला लग्न करून? ह्याच्यासाठी आणलं का? झालं? डाळ सांगितलेली, साखर सांगितलेली, कुठं आहे? कधी सांगितली होती तुम्हाला? डाळ साखर कधी सांगितली होती? कधी सांगितलेली? बाई, डोक्याला ताप झाला माझ्या. कधी झालं? वावरातलं मॅच बघायचं, घरातलं मॅच बघायचं. अहो माझ्या बापान तुम्हाला काय कमी केलं नाही? घर बांधून दिलं, 100 पॅन्ट सकट बनेल सकट समजा पुरवते माझा बाप. तुम्हाला काय कमी पडलं? आता ती काढून देऊ का मग 100 तुझ्या बापाला? तुझ्या बापून पुरवली म्हणून मग सगळं तुमच्या जिभेला जर आळण घाला, काढून दे का? जा फिरचं बांबळ. काय बोललं फिरतो म्हणजे काय? नुसतं तुला बघत बसू का? बाकीच काम नाही का मला? काय झालं वाटोळ? इथं लेंगा शर्ट घालून फिरताय. कशासाठी घालताय? गावात पॅन्ट शर्ट घालून फिरताय. काय चाललंय नेमकं? जे चाललंय ना ती मला कळतंय. मी नवरा ही बघणार नाही, बाकीचं नंतर बघल. गप गुन्हा सांगा काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय तो? काय झालं? माझ्या नजरात नजर घालून बघा. काय चाललंय? ते कुठं काहीच नाही चाललं. कोण काय म्हणलं तुला? कोणी काय लोक काय सांगतील आणि ते ऐकत बसशील का तू? वर बघा वर. अगं वर बघा. सोडून जायचं होईल मला इथनं घर, पण तुमचा न्याय निशा पुरवती बघा. अगे बस, तुला काय माहिती तेव्हा काय चाललंय काय नाही चाललंय? मी आपलं सहज गावात चक्कर मारायला होतं, बाकी काय नाही. अजून 30 मला नाही ऐकायचं. कुठं फिरत असतात? चला मी इथे. कुठं कशाला कुठं जायचंय? कशाला? ऊन किती वाढले? ते जरा काम होतं ना. मित्र आलता जुना मित्र. हो आले जुना. नवीन मित्र नाही भेटला. आणि ती संगी कोण आहे? संगी का? संगी कोण आहे? संगी? कोणती संगी? संगी मला नाही माहित बा. आपल्याला नाही माहित संगी. संगी काय लाज ठेवा जरा, लाज. संधी गावातली तू 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 काय लागली? कोणावर? तुझ्या? तू काय लागली म्हणजे माझ्या तू काय लागली? मग तू म्हणले गावातल्या नवरा आहे, हात उचलला नाही पण उचलती. माझ्या बापान त्या गोष्टी शिकवल्या नाहीत. गप गुणान सांगा. चला तुला एक सांग का? मला काय माहित नाही कोण संगे बिंगे, मला माहित नाही. आणि तुला कोणी सांगितलं मला सांग बरं एकदा, मला तर बघू दे. म्हणजे तुला कोण सांगितलं? बघायला जायचं का? तुम्हाला कोणी सांगितलं? काय केलं? हाय का नाही सांगा मला. नाही काय? नाही सांगताय का? नाही तुझी शेमा कोण आहे का? संगी नावाची कोणी अशी नाही. मी पहिल्यांदा नाव ऐकलं तुझ्या कोण संगी म्हणून. पहिल्यांदाच नाव ऐकलं. तिकडे काय तोंड घेता? इकडे घ्या ना, माझ्याकडे बघा ना. पहिल्यांदाच नाव ऐकलं. तुम्ही सांगा. ती जाऊ दे, मी नंतर बघते कोण आहे काय आहे. लग्न झाल्यापासून किती वर्ष माझ्यासोबत चांगले राहिले व तुम्ही? वर्ष 4 वर्ष झाले लग्नाला. किती महिने चांगले राहिले सांगा? वर्षाचं तर देणार नाही तुमच्या. अगं मी आता बी चांगले तुझ्या संगे. काय कमी तुला? काय कमी काय इथं? हाय काय? घरात ह्याच्यात राशी नाही, भाजीला तेल नाही, मीठ नाही, साखर नाही, चहा नाही. रोज मी त्या बाईच्या घरी जाते, ते म्हणते काय ग तुझ्या कमी आहे, तू कशाला राहते? जा निघून. अशा नाही काय तसं नाही. कोणत्या बाईच्या घरी का मीठ नाही, तेल नाही, तिच्याच घरी जाते. रात्री पीठ आणलं तर 2 भाकरी थापल्या. लाज वाटायला लागली. ते म्हणते जा नवऱ्याला सोडून. कशाला असल्या नवऱ्यापाशी राहिले? त्याशिवाय तुम्हाला पण अक्कल येणार नाही. व माझ्या बापाच्यात काही कमी नाही. जाती मला लगेच सोडचिठ्ठी द्यायची, परत यायचं नाही माझ्या घरी. तसं नाही. अगं जाऊ नको. मी काय म्हणतो, तुला वाटतं माझ्यावर संशय घेतील तू? संशय घेतील तू माझ्यावर? मला धरून दाखव. हाय म्हणूनच घेते. मला तू धरून दाखव, मग तिथून पुढे बोलू. कोणी सांगितलं तुला? का तुम्हाला? बर मग धरून चांगलंच दाखवते तुम्हाला. संध्याकाळी पर्यंतच धरून दाखवते. एवढा कॉन्फिडन्स न बोलते म्हणल्यावर भांट्याने सांगितलं असेल, त्यांनीच पाहिलं होतं. काय बोलले का? नाही काय नाही, तू धरून दाखव मग बघू. मग जायचंच राहायचंच राहा. मला काय करायचंय मग? बरोबर. मी काय जायला येडे आहे? माझ्या बापाने एवढं इथं बांधून दिलंय आणि ती सोडून जाते. तुम्हालाच घरातनं बाहेर काढते संध्याकाळपर्यंत. बघा. अरे अयो आता अवघड होतं काय ना. जेवण ते बघते सारखं थोडं काय बरं वाटत ना?
नाही जरा दुखायलाच लागलाय. अरे ते दिवस जवळ आले का तसं होत असतं ते. का टेन्शन घेते एवढं? तुम्ही इकडून बसा मला लावून द्या. ऐक ऐक लय अवघड काम करू नको. लय पाय दुखायला लागलेत. तब्येतीची काळजी घे जरा. हा ना. अरे कामाची सवय आहे मला आता. आता 21 वर्ष झालेत ना. बायको वारली तेव्हापासून मी सगळ्या गोष्टी करतोय. पोरगी तेव्हा 4 वर्षाची होती. लहानाची मोठी झाली, आता तिचं लग्न झालंय. बरं आता मला सांग, आपल्याला लग्न झालेलं म्हणजे किती दिवस झाले? वर्ष. 1 वर्ष. हा, त्याच्यामुळे तू नको टेन्शन घेऊ. सगळं घरातलं मी करेन, तू आराम कर. जवळ दिवस आले ना ते असं होतं. हा स्वतःला सांभाळ. हा हा. पण कस काय दुखायला लागलं काय माहिती. काय सांगितलंय? राम राम पाहुणे. राम राम. काय चाललंय? काय नाही. कोण आहे तुम्ही? मी नाही ओळखलं. नाही ओळखलं? नाही. हो तुमचं जाव आहे आमच्या गावात नाही का? हा अच्छा 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 अच्छा. म्हणजे आमच्या गावात शेजारी राहता का तुम्ही? तिथं शेजारीच आहे. इकडे कुठं? इकडे ये ना माहिती दिलेली इथं. हा. इथं दूधवाले नाही तुमच्या शेजारी. हा हा. त्यांना माहिती दिलेली आहे. अच्छा अच्छा. त्या पैशाला आलो होतो पण म्हणलं चला पाहुणे तिथं जाऊ. हा. मी काय म्हणतो त्याच्या लग्नाला पण आपण तिथं म्हणत नव्हतं तुमच्या दारात. हा, आता ओळखलं. हा तुम्ही लग्नाला आले होते. बरोबर आहे, बरोबर आहे. तर मी काय म्हणतो हा. पाहुणे हा. हे कोण आहेत? ऐका ना हा मंडळी. मंडळी. हा, आता 1 वर्ष झालं केलेलं. मी काय जावायला सांगितलं नाही. त्याचं काय पाहुणे, तुम्ही जावायला नका सांगू आणि पोरीला नका कळून देऊ. जाव आहे ते तुमचं लय चिकन दोस्त आहे पाहुणे. अहो, बस पोरीचा फोन आला होता मला हा की बाई दादा मी येते. मी त्याला सांगितलं मी जरा बाहेर गावी गेलेलो आहे, त्याच्यामुळे तू काही येऊ नको. म्हणजे मी हे दोघाला कळून दिलेलं नाही आणि 1 वर्षात मी आपलं लग्न करून टाकेल. अहो, तुकड्या पाण्याचे लय हाल होते ते. हाताने कपडे धुवायचे, हाताने जेवण करायचं, शेतातले काम करायचे, घरातले काम करायचे. चला म्हणलं आपलं लग्नच करून टाक. चांगलं केलं. हा, 1 वर्ष झालं केलं. हा. आता तुमच्या पाया पडतो. तुम्ही काय माझ्या देखील जावायला कळून देऊ नका. नाही नाही पाया काय पडता राव पाहुणे. नाही नाही, कसं आहो तुम्ही जावायचे मित्र म्हणले सर बोलता बोलता बोलून नाही जाता. काय सांगू राव असं आपल्याला येत नाही ते. नाही मग दिवस लय वाईट होते म्हणून करावं लागलं. नाही तर मला काय गरज नव्हती करायची. ते खरं आहे तुमचं. दुखायला लागलंय लय. दुखत आहे? ऐक ना, डॉक्टरकडे यायचं का? आता नको. हे दिवस जवळ आल्यामुळे ते त्रास होतोय ना. असं का? हा म्हणजे गरज आहे. हा. हा, हा. शेवटचं माहिती बाळाची आई होती. मी चहा करू का त्यांना? नको नको. नाही नाही चहा नाही घेत मी. नाही ना. नाही का? नाही नाही चहा नाही. पाणी मी देऊ. नाही, पाहिजे आता पिऊन आलं त्या म्हशीवाल्याची तुला. पण नका तेवढं कळून देऊ. नाही नाही येऊ का? हा या. येतो पाहुणे. हा? चालेल. नका बोलता 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 बरं का? नाही नाही कोण होतं? अरे आपल्या त्या जावाच्या शेजारी येत राहायला. इथं आले वाटते बघा कुठं म्हशीचं काय पैसे घ्यायला. तेव्हा त्याला वाटतं चला बा. सांगायचे नाहीत ना. नाही सांगणार. आता हात जोडले, विनंती केली. कर आराम करतो, झोप. हा तेवढे भांडे राहिले होते. हा करतो मी, तू झोप. तू नको टेन्शन घेऊ. तब्येतीची काळजी घे जरा. हा आईला पाहू ना मग तू खुशाल. हा जावायला नको सांगू. आईला त्याचा जाव आहे तर आपला लय जिगरी दोस्त आहे भाऊ. आपण त्याला काही बी सांगत असतो जाऊ आणि आपले यावर त्याचे आपले यावर चांगले आहेत. हा आपल्याला आहे ना त्याला सांगावंच लागणार आहे. तो जोडीदार आहे आपला पक्का. त्याशिवाय नाही जमायचं. हो हे काय आहे पाहुण्याचं कुठं ऐकतो. बायकोला कोणी सांगितलं? आवडत झालं. संगी वाट बघत असं आज दिवसभर तिला भेटलोच नाही, आज गेलोच नाही. इथे झाली किरकिर चालू, मी कसं जाणार? उन्हात आणायचं कधी विचार नाही करीत, पण येते मला. काय काय झाला ना कबूल? काय म्हणलं होतं संध्याकाळपर्यंत कबूल होणार. कसलं? आता तुमच्या तोंडात सांगायचं, मी सर्व ऐकलंय. अगं ते 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 होय, ते काय मी सांगोय. अगं गावात आहे ना संगीताचा कार्यक्रम आहे. ऑर्केस्ट्रा नसतं का, गायन बियन असतं, डान्स बिन्स असतं. ते 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 मला घेऊन जाणार आहे. हा मग ते उन्हात आणायचं वाट बघत असते ना, म्हणजे लोक येतात ना बघायला. मग तुम्हाला काय त्याचं घेणं देणं. पण मग मी ना एकदम मस्त साडी बिडी घालते, नाही, मस्त तयार होते. मला तिथं ना असा गोळा वगैरे, चारा अरे. थंड वगैरे, लय दिवस झालं फिरायला. फक्त गाडी गाडीत जाते. बाय माणसाचं काही काम नाही तिथं. हा का? संगीताला काय अक्षय
आणि काय कुठे गेलता सकाळी आलतो गावात दिसला नाही. मी ना त्या वाडीला गेलतो. तो असा सोडीकडे तिकडं. माझ्या बापाच्या कडे गेला होता तुम्ही? हा मी ना तिथं म्हैस विकलेली होती. पैसे आणायला गेलो तुम्ही. माझ्या सासरडीची तिकडे काय गेलतो तुझ्या बापाच तिथं. हा मग चहा पाणी वगैरे काय? चहा पाणी विचारलं होतं ते आपण विचारलं का? हा विचारलं ना, चांगलं विचारलं. मला हा तुला पण ना. बघा माझा बाप किती माया राहू दे, करतो. राहू दे. एवढी प्रॉपर्टी दिली तुमच्याला. राहू दे चल, नका काढू. हं? हा. मग बाकी बाकी का मजेत चालू असेल. चांगला हातपाय दाबत होता तो सासरा सासूचे. काय सासूचे? अरे भाऊ माझी सासू वर गेली माहित नाही हो तुला? अरे माहिती मला तर किती वर्षापासून. मी आता तुझा जोडीदार आहे. हो मला सगळं माहिती. मी तुला लग्नाला होतो तिथं तर. नक्की माझ्या सासरवाडीतच गेलता का? आणि मग पुढे गेलतो मी. तिने दुसरी बायको केली भाऊ. दुसरी बायको केली? हा बघितलं तो बाप. हा? हो, दुसरी भाऊजी. बायको केली ती केली. काय म्हणताय? हे शक्यच नाही. शक्य नाही. माझा बाप दुसरी बायको करू शकत नाही. अहो मी जाऊन आलोय तिथं माहिती का. जाऊन माझ्या आलो? बापाच्या घरी येऊन. बाई नाही हा मा जोडीदार आहे खास. नाही बरोबर. थांब एक मिनिट अक्षर मी काय म्हणतो. हा तू सासरा काय म्हणलाय काय वरून मला. हो पाहुणे तुमच्या आहे ना हातपाय पडतो मी. पण माझ्या जावायला आणि माझ्या काही लेकीला काय सांगू नका मी लग्न केलेलं म्हणून. बरोबर आहे ना, मजा करायची ना. आम्हाला काय सांग आम्ही कोण आहे तेव्हा सांगणार? आम्ही कोण आहे तेव्हा सांगायला? बघितलं का तेव्हा आपण दुसरं लग्न केलं, मी बी दुसरं लग्न करणार. काय तुम्हाला काय गरज पडली? अहो नसल केलं काय त्यांचं नसेल काय का? तर माझा गैरसमज- दोस्त आहे तो, खोटं बोलत नाही कधी. माझा जिगरी लहानपणाचा तो खोटं बोलणार नाही. मी दुसरं लग्न करणार आता. बरं चला तिथं जाऊन बघू. मी नसलं लग्न बिग्न केलं तर मग काय करायचं? आमच्यात भांडणं लावला का तुम्ही? तो कधी खोटं बोलत एवढं नाही. तुमच्या बायसाठी सांगतोय. त्याच आहे ना आता आहे ना त्याची मंडळी ना गरोदरी म्हणजे त्याची सासू. तुझ्या आई- गरोदर? हा. बाबा, बाबा. आणि अगं बाई. एकच महिना राहिला आता. अहो, चला पटकन. काय चला पटकन काय काय चला गरज कपडे. काय? काय गरज होती त्या बापाला दुसरं लग्न करून? केलं तर केलं, मग गरोदर करायची काय गरज होती? आता झालं ना. अहो, तू आपण एकुलती एक आहे. डोळ्यानं बघितलं शक- अगं तू एकुलती एक आहे. हिच्याला वाटेदार होईन आता. होय होय होय. चल, जसं- चला जसं चला कर. माझा बाप लय चालू निघाला. लय नाही, हा, लय चालू निघाला. 8 महिने आणि 9 दिवस झालेले म्हणजे एकच महिना. अरे एका महिन्याच्या ती चल, थांबवलं. चल. राधा कपडे बदलाय चला. हो, चल. बरं वाटलं ना. मामा हा हे पटलं नाही बरं का? दादा हे काय केलं? कोण आहे ही? आ? दादा मी तुम्हाला विचारते कोण आहे ही? लग्न केलं ना मी. काय लग्न केलं आणि मला का नाही सांगितलं? अहो किती कपटे मनात चाल तुमच्या मनात किती पाप असेल माझ्याशी. अरे, मला सांगितलं नाही तुम्ही लग्न केलं. तसं नाही पोरी. तसं नाही. मी मध्ये यायचं होतं तुम्ही म्हटलं मी गावाला गेलो. मी वर्ष झालं गावाला आहे. हे केलं का तुम्ही? अरे म्हणलं आता मग कसं सांगावं पोरीला. तो मला परमिशन दिली असती का लग्नाला? का? अरे काय झालं, एक माझे तुकड्या पाण्याचा धुण्या भांड्याचा सगळा हे होत होता अहो, म्हणून. माझ्याकडे यायचं मी घातलं असतं तुम्हाला अरे करून. पोरी तू कवर घालची जावाच्या दारात राहणं शोभत कसं? अहो, बाई 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 बाई. बस बस. हे होय, काय? मामा हे करायची काय गरज होती? होय. अरे आता हे बघ काय असतं, लग्न झालं का ह्या गोष्टी होत्यातच. त्याच्यात काय असतं एवढं? बरं मला हे सांग, हा एक 7-8 एकर जमीन आहे. 4 एकर तुला दे, 4 एकर ते होणाऱ्या पोराला दे. कशाला 4 एकर? मला कशाला देतात 4 एकर? आखी 8ची 8 मला पाहिजे होती. किती मोठ्या अपेक्षा होत्या माझ्या. हा? म्हणजे बरं, तुमचे- लग्न केलं ते केलं. हा. बरं, ठीक आहे, भाकर तुकडे सोय. पण हे वाढवायची काय गरज होती मामा? मग मी चला भाऊ. आणि एवढी दंडा मामी आणली तुम्ही? हा? अरे एक ते भेटत नाही ता. भेटली बिचारी कोणती तिच्यावर तशी वेळ आली होती म्हणून ते पडली. मला सांगायचं नाही. मला माझा हिस्सा पूर्ण पाहिजे. आणि माझ्या घरात काम मी अर्धच करून दिले. कलर मारायचं राहिला, प्लास्टर करायचं राहिले, कसं लक्ष फरशी राहील? टाकायची कसं राहिली. लक्ष राहील हा? आपल्याकडे? हा? लक्ष लेकीकडे लक्ष आहे का? हे तुम्हाला हा? पुढे जाऊन नाटक करा. तर माझी आई कसली होती ना. अरे आता कशाला काढी ती आईचं? काय याला गर्दी गेली बिचारी देवा घरी गेली. हा? आता माझी तुकड्या पाण्याची सोय नव्हती म्हणून मला करावं लागले ना. मला काय गरज होती करायची? झाली ना, केली ना. तुकड्या पाणी सोय केली, सगळं केलं. मामी बघा किती मोठा तुकडा आणलाय तुकड्या पाणी सोय करायला. पटतंय का तुम्हाला? हा, कसं केलं बाबांनी? बघितलं तुम्ही? मामी आणि मग कुठे? अगं इकडे आहे मामी. आता इकडे आल्या. मामीला एका जागेवरच बसवा ना. मामी टेन्शन मध्ये फिरवल्या तिकडे तिकडे इकडे तिकडे. आई येत आले. जावाय बापू तुम्हाला टेन्शन आलेलं दिसतंय मला. काय टेन्शन? तरी मामी माझ्या स्वप्नात आलते 15 दिवसापूर्वी काय म्हणली? की मामा असं असं करणार आहे लग्न. मी स्वप्न ठेवलं, म्हणलं मामी कशाला आपण
तुम्ही केलं. तर माझ्या पाठ आलती म्हणले पुरे जा बघ तुझ्या दादानं काय केलंय, दादा लय कामात बाहेर गेलाय. बाळात पण करून येते एवढं. काय बाळात नाही जाईल मामी नाही. ते तरी सांगितलं. अरे आता लेख आहे तू काय काय ना तुला तिचं उठणं बसणं करावं लागल. लेक असती मला बोलवलं असतं, मला विचारपूस केली असते तर मी काळजी घेतली असते. मी काय म्हणतो हा कुठं सापडले आई शेजारच्या गावात होते, आलता बिचारी तसा प्रसंग, नवरा वारलेला आहे, कोण नाही तिला, नवऱ्याकडचं राहिलं नाही कोणी, तिच्या आई बापाकडचं राहिलं नाही, एकुलती एक होती. हा चांगला डाव साधला तुम्ही. कुठे काय काय? कुचकुच करताय तुम्ही? कुठे नाही मी बी तसं लग्न काय करायचं. दुसरं लग्न असं बघा तुमचा जावई शिकायला लागला, मग? हेच संस्कार दिला. अरे पण आता मला नाही, तुमच्यामुळे ना मला कुठंच काय राहिलं नाही. ही माणूस घरात राशन आणत अरे. नाही, पाणी आणत नाही. 25 वर्षातच माझं लग्न लावून दिलं अरे. ह्याच्यासाठी. अरे पण मला नव्हतं कोणी म्हणून मला तुकड्या पाण्यासाठी करावं लागली ना, आता तुम्हाला आहे ना. हळू मग दाजी आवाज येतोय यातून. दाजी तुम्ही एक विषयात राहा, तुम्हाला सांगते मी खरंच सांगते. आवाज येतो ना बाई साईटला व्हा, इकडे सरकून बसा. मामी आहेत आता. हो बाई नसतंय. मी जावं या तू नको टेन्शन घेऊ पोरी तू. गेला कामात ना. बरं काय खाऊशी वाटते का? ते सगळं बघितलंय, सगळ्या गोष्टीच्या पूर्तता केली मी आहे ना. एवढं बघितलं म्हणलं ते कोण वाईटला मजा करतात. तुम्ही तिथं मस्तकाच्या ताळव्याला गेलती की ना, आता इथे येऊन गुलू गुलू करायला लागला का? आता झालं गेलं, आता काय करू शकतो आपण? हा आता काय मागे थोडी जात तिथं कसं तनतन करत होता? कसं तनतन करत मग होता? आता- इथं आल्यावर काय तुम्हाला गोड लागायला लागलं का? उठा तिथनं, उठा. बरं जावा बापू, काही चहा पाणी जेवण वगैरे. आता तुम्हालाच बनावं लागेल. नाही मी बनवतो ना, पण करून जाताना. मग आता मी काय म्हणतो मुक्कामच थांबतो आजचे दिवस. आणि मटण करा. काय हं? मटण मी- खायचं नाही म्हणून त्या दिवशी सांगितलंय तुम्हाला. थांब गा ए मामा, हा आम्ही दोघं थांबलो, तुम्हाला दोघांना काय अडचण नाही? म्हणजे तुम्हाला कसं काहीच नाही, काहीच नाही, म्हणजे काय नाही. आता हे वर्ष आता ते दिवस गेले. काय दिवस गेले म्हणता? दिवस मामीला गेले. तुमचं चांगलं गुल्ल गुल्ल चाललं ना वर्षभर. आमच्यामुळे डिस्टर्ब नको, नाही तर मग आता सांगा बिगर आणि पाण्याचं निघून जातं. नाही 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 जावय लेखन जावय काय डिस्टर्ब होत असतात का? नाही तुम्हाला एकांत पाहिजे. काय नाही काय नाही. मग घेतला वर्षभर एकांत. फोन नाही आम्हाला, काही नाही, आम्हाला कळवलं नाही. आता म्हणलं कसं कळायचं, तुम्ही परमिशन दिली असते जावय मला करा दुसरी सासू म्हणून. आता तुम्ही मला परमिशन द्या, तुमच्या पुढे सांग मला दुसरं लग्न करू द्या म्हणून. ते तर तुम्ही तुमचं ठरवायचं, मी कसं सांगू बाप या नात्याने. लग्न करायचं, कुठलं लग्न करायचं? नाही करीत ते, कुठलं लग्न करायचं? नाही करीत. कुठलं करायचं? असंच म्हणलं, आ? असंच म्हणलं. संगी करून लागला, इथं येऊन गुलो गुलो करायला लागला का? चला घरी, उठा अरे बस तुझे मामा पैसे. घरी चला. मामा पशी नाही मामी पशी चला. जेवण गेले असते. मला माझे विषयाचे 4 एकर नाही, माझी मला 8 एकर पाहिजे. काय आणि आता ह्या होणाऱ्याला द्यावं लागेल ना. मला घेण देण नाही. चला अगं थांब ना, ते बोललं असतं. पोरगं झाल्यावर 4 एकर बी नाही भेटणार. काय करे काय ह्या ते मगाशी आलेलं त्यांनी ही सगळी कळ केली, तिकडे जाऊन सांगितलं आणि हे आता तनतन करीत इथं आले. तू कर आराम, बघू जे काय व्हायचं ते होईल.